ती म्हणजे अशी की आसिम मुनीरच्या विरोधात पाक सैन्यात महत्वाची बातमी विलास, आसिम मुनीरच्या विरोधात पाक सैन्यामध्ये बंडखोरी झाल्याचं कळतंय. जे घडणार होतं ते घडतंय, ते समोर आहे. विशाल, सातत्यानं आपण सांगतोय हा आसिम मुनीर जो मुल्ला मुनीर म्हणून ज्याला ओळखलं जातं, सातत्यानं गरळ ओकतोय आणि हाच खरा हा जो प्रश्न निर्माण झालाय त्याला जबाबदार हाय. दहशतवाद्यांना पोषणारा हाय, भारताच्या विरोधात गरळ ओकणारा हाय, सैन्याला भडकवणारा हाय, युद्ध पेटवणारा हाय, खुमखुमी याच्याच मध्ये आहे. आणि आसिम मुनीरची उचलबांगडी होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. कारण ज्या प्रकारे संपूर्ण देशाला युद्धाच्या खाईत ढकलण्याचं काम या आसिम मुनीरनं केलंय. या आसिम मुनीर आहे हा सगळा गुन्हेगार आहे आजच्या सगळ्या परिस्थितीला. आणि आसिम मुनीरच्या विरोधातच आता पाक सैन्यामध्ये जर बंड होणार असेल, आसिम मुनीरला बंड करायचं होतं आणि तिथली सत्ता उलथवून टाकायची होती. परवेज मुशर्रफच्या पावलावर पाऊल टाकत आसिम मुनीरला एक प्रकारे पाकिस्तानची सत्ता ताब्यात घ्यायची होती, आपली खुर्ची बळकट करायची होती. त्याच्यासाठी हा सगळा खेळ सुरू होता. आसिम मुनीरनं जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा आपलं कुटुंब सुरक्षितरित्या बाहेर पाठवलं. जो स्वतः लष्कर प्रमुख असताना आपल्या कुटुंबाला आपल्या देशामध्ये सुरक्षित ठेवू शकत नाही, तो 24 कोटी पाकिस्तान्यांना काय सुरक्षा देणार आहे? हा मेसेज नाही गेला पाकिस्तानमध्ये. बिलकुल. यातलं एक तर दिसतंय, ना आवाम चाहती थी ना जमहुरियत चाहती थी की हे युद्ध व्हायला हवं, आणि ना पाकिस्तानी सैन्याची ती इच्छा असावी. पण मुल्ला मुनीरने हे घोडं दामटवलं आणि हे युद्ध घडवून आणलं. विशाल, काही फॅक्ट आपण सांगूया. सातत्यानं या बातम्या येत होत्या की पाकिस्तानी लष्करामधल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे फेकण्याची तयारी केलेली होती. याचा अर्थ अनरेस्ट होता. दुसरी महत्वाची गोष्ट, पाकिस्तानी सैन्याला तर अशा प्रकारचं हे युद्ध नकोच होतं, पण त्याचबरोबर पहिल्यांदा इतिहासात पाकिस्तानच्या असं झालं की सामान्य जनतेचा या लष्करावरचा विश्वास उडालेला होता. लष्कराच्या सोबत कायम आजपर्यंत पाकिस्तानची जनता राहिलेली आहे, पण पहिल्यांदा नक्कल केली जायची, टिंगलटवाळी केली जायची, टीका केली जायची, अनरेस्ट होता. कारण लोकप्रिय नेत्यांना जेलमध्ये टाकणं केवळ तुमच्या राजकीय खुन्नससाठी हे पाकिस्तानच्या जनतेने बघितलेलं होतं. पाकिस्तानची जनता आज एक प्रकारे भाकरीसाठी लढाई लढतीये. खरी त्यांची लढाई गरिबीच्या सोबत आहे. आज जगामध्ये गेल्याशिवाय, 4 देशाच्या दारात जाऊन उभं राहिल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाहीये. अशा वेळी तुम्हाला युद्धाची खुमखुमी कशासाठी हे पाकिस्तानची जनता सातत्यानं सांगत होती. पाकिस्तानी सैन्याची मानसिकता ही नव्हतीच मुळात. आज पाकिस्तानच्या संसदेमध्ये खासदार रडतायत. का रडतायत? त्यांना माहिती आहे ना वस्तुस्थिती काय. तुम्ही 4 ड्रोन भारताच्या बाजूने फेकले, मिसाईल फेकले, जे भाकरीसाठी पैसे म्हणून मिळवलेले होते, ते टाकून तुम्ही मर्दुमकी गाजवली असं नाही होऊ शकत आहे. सामान्य पाकिस्तानी जनतेचा विश्वास तोडलेला आहे मुनीरनी. मुनीरनं स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे सगळे केलं होतं. प्रशांत रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, पाकिस्तान मधली तणावाच्या पार्श्वभूमीवरची एक सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, मुनीरची खुर्ची धोक्यात. बरोबर आहे, मुनीरची खुर्ची धोक्यात आहे. ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण पाहायला मिळते की साधारणतः घडामोडी जे दिसते आहे त्यामध्ये आसिम मुनीर, ज्याला आपण मुल्ला मुनीर संबोधलं जातं, त्याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. कारण की प्रत्येक क्षेत्रावरती ज्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला, ज्या पद्धतीने त्याचं वक्तव्य होतं, त्यानंतर त्यांनी पहलगाममध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडवून आल्या, या सगळ्यामध्ये त्या पाकिस्तानचं चरित्र आहे ते पुन्हा एकदा डागाळलं. त्याच्यामध्ये मुनीर याची भूमिका महत्वाची असल्यामुळे त्याच्या विरोधामध्ये बंडखोरी झालेली आहे आणि त्यामुळे त्याची उचलबांगडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विलास, पण प्रशांत, खरं तर अनरेस्ट अनेक बाबतीमध्ये होता मुनीरच्या बद्दल. मुनीरनं खूप मोठ्या प्रमाणात आपलं एक आर्थिक साम्राज्य तिथं निर्माण केलेलं आहे पाकिस्तानमध्ये. त्याचबरोबर मुनीरचा जो स्वभाव होता त्या स्वभावाबद्दलच्या आणि महत्वाकांक्षा याच्याबद्दलची सुद्धा सातत्यानं टीका केली जात होती. आणि आज युद्धाच्या खाईमध्ये देशाला लुटण्यामध्ये याच मुनीरचा हात आहे, तोच खरा गुन्हेगार आहे, ही भावना, जनभावना निर्माण झालेली होती. आणि जनता मुनीरच्या सोबत नव्हती. ही सगळी कारण आहेत. बरोबर आहे विलास, जर बघितलं हे सगळे प्रमुख कारण आहेत, खास करून मुनीरची उचलबांगडी होण्याकरता. पाकिस्तान सैन्यामध्ये त्याच्या संदर्भात या पद्धतीनं एकदम नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण की वारंवार भारतासोबत युद्ध करून पाकिस्तान आपली
ज्याची जी इब्रत आहे ती इब्रत घालत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याचमुळे पाकिस्तानच्या अनेक प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये वातावरण तंग आहे. हे अधिकारी जे आहेत साधारणतः मुनीर यांच्यावरती अविश्वास दाखवत आहे. आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीनं भारतीय लष्कर आहे, भारतीय लष्कराचे अधिकारी ज्या नियमाने वागतात त्याच्या तुलनेमध्ये पाकिस्तानचे लष्करातले अधिकारी हे राजेशाही पद्धतीने वागतात. तिथले अनेक अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांचे जे पगार जर बघितले आपण तर एखाद्या राजालाही लाजवेल अशा प्रकारची हे त्यांचे पगार असल्याची माहिती अनेकदा पुढे आलेली आहे. असं असताना ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे, शासन आसिफ मुनीर यांची ज्या पद्धतीनं त्याची लैलाट होती, त्या लैलाटामुळे पाकिस्तानचे अनेक अधिकारी त्यांच्या विरोधात आहे. आणि ज्या पद्धतीनं आता माहिती पुढे आलेली आहे, आसिफ मुनीरच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण तापलेलं आहे आणि त्याच्या विरोधात अनेक अधिकाऱ्यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे ही बंडखोरी शमवण्याकरता होऊ शकतं आसिफ मुनीर याची उचलबागडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किंवा प्रशांत, पाकिस्तानची चहू बाजूने कोंडी झालेली आहे, म्हणजे व्यापारी दृष्ट्या झाली आहे, आर्थिक दृष्ट्या झाली आहे. त्यात आपण बघतोय बलुचिस्तान तापलेलं आहे, एकीकडे खैबर पख्तूनवा इथे देखील वातावरण तापल्याचं आपण बघतोय. त्यात जर लष्करातनं त्याच्या विरोधात बंडखोरी होते किंवा त्या घडामोडी घडतायत तर अर्धयुद्ध म्हणजे भारताविरोधात जे युद्ध त्यांनी पुकारलेलं आहे ते अर्धयुद्ध ते हरले असं आपण म्हणूयात का? सेनापती फरार व्हायची वेळ आली. हो बरोबर आहे विशाल. जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं आसिफ मुनीरची एकेकोळी होता, त्या एकेकोळीमुळे ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानसोबत संबंध चांगले होण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होतं. या निमित्ताने जे पहलगामला आला त्या निमित्ताने सर्व संबंध तुटले गेले, आर्थिक कोंडी झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानची मोठी बदनामी झाली. त्यानंतर ज्या पद्धतीनं पाकिस्तान कुरघोडी करत होता, घुसखोरी करण्याचा प्रयत्न होता, ती सगळी घुसखोरी भारत सरकारने भारतीय लष्कराने हाणून पाडली. त्यानंतर गेल्या 3 दिवसापासून ज्या पद्धतीनं त्यांचे प्रयत्न आहे की खास करून सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन पाठवणे, सीमावर्ती भागांमध्ये क्षेपणास्त्र पाठवणे, या सगळ्या प्रकारच्या त्यांच्या कार्याला या प्रकारच्या कुरघोडीला भारतीय लष्कराने जोरदार उत्तर दिलं आणि या सगळ्यांना हाणून पाडलं. त्याच्याचमुळे होऊ शकतं की मुनीर याच्यावरती उचलबागडीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण प्रशांत, एक सांगा की याचे परिणाम काय होतील? एका बाजूला युद्ध छेडलं गेलं, दुसऱ्या बाजूला आज अंतर्गत बंडाळी, तिसऱ्या बाजूला अंतर्गत अनरेस्ट. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सैन्याच्या मनोबल नाहीच आहे, पण त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि हे किती मोठं संकट आहे? पाकिस्तान तसंही ज्या पद्धतीनं दुसऱ्याच्या पैशावर जगणारं राष्ट्र आहे अशा पद्धतीने बोललं जातं. पाकिस्तान नेहमी भिकेचं कटोरे घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती पैशाची मागणी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अनेकदा ते निधी मागत तर त्यासाठी नुकतंच काही 1 महिन्यापूर्वी त्यांनी जागतिक मुद्रा निधीकडे त्यांनी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या संदर्भात निधी मागितला होता. त्यानंतर जागतिक मुद्रा निधी त्यांना तो नाकारला, कारण की ज्या पद्धतीची भूमिका दहशतवादी कृत्यामध्ये त्यांची जाणवली. आणि त्यानंतर अनेकदा पाकिस्तान सध्या भिकेला लागलं. पाकिस्तानमध्ये प्रचंड महागाई आहे, पाकिस्तानमध्ये बेरोजगारी मोठी वाढलेली आहे, पाकिस्तानमधले सर्वसामान्य नागरिक सरकारला त्रासलेले आहेत, कारण की ज्या पद्धतीनं तिथं पाकिस्तानी लष्कर हुकुमशाही पद्धतीने वागतं त्याचा मोठा परिणाम हा सर्वसामान्य नागरिकांवरती झालाय. तर त्याचाच मोठा खर्च हा पाकिस्तान लष्करावरती केला जातो. असं असताना त्यांचं अर्थकारण बिघडलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भिकेच्या असं म्हणता येईल की